कठीण काळातही आनंदी राहता आलं पाहिजे, कारण त्यानंतरच आनंदी काळ हा येत असतो. संघर्षानंतरच यशाचा मार्ग हा मोकळा झालेला असतो. यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचारानेच आपले निर्णय बदलतात, म्हणजेच मागे हटतात. काहीही असंभव नाही. ज्याचा विचार करू शकतो तेही संभव आहे, आणि ज्याचा विचारही करू शकत नाही ते देखील संभव आहे. फक्त विचारसरणी ही पॉझिटिव्ह ठेवा. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही किंवा मागे वळून पाहण्याचं देखील नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल ना, तर तुम्हाला सूर्यासारखं जळावंही लागेल, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागे मागे येईल, हे नेहमी लक्षात ठेवा. रोज अशी एक गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता. कधीही घाबरून कोणत्याही गोष्टीपासून पळ काढू नका. जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केला असेल तर तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल, नाहीतर करण्यामागचं कारणच तुम्ही देत बसाल आणि तिथेच तुमची अप्रगती होईल. काही लोक यश मिळवण्याची स्वप्न तर बघतात, तर काही जण उठून कामाला देखील सुरुवात करतात. ज्यांचे मन सुंदर त्यांचे ध्येय देखील सुंदरच असते. ज्यांचे विचार सुंदर असतात त्यांचे वागणे, बोलणे आणि जगणे देखील सुंदर असते. त्यांच्या विचारांमध्ये एक पॉझिटिव्हिटी भरलेली असते. मनाच्या गाभाऱ्यात रात्रांनी जर फुलवायची असेल तर निवडुंगाचे कुंपण घालून विचार हे खुंटवायचे असतात. जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं नाही, की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं. आयुष्य हे खूप सुंदर असतं, हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं की ते आपण गुलाम बनून जगायचं की राजा बनून. पावसाचे थेंब छोटे असले ना तरी त्यांचे सतत सतत पडणे हे एका मोठ्या नदीला देखील जन्म देतात. त्यामुळे छोटे छोटे परिश्रम हे कधीही कमी लेखू नका. ज्याच प्रकारे रोजचे पाठवलेले छोटे छोटे सुविचार जीवनात खूप मोठे मोठे परिवर्तन घडू शकतात, पॉझिटिव्हिटी आणू शकतात. सुख हे फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं. दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं, पण या क्षणी मात्र खंबीरपणे राहता आलं पाहिजे. आवडणारी नाती सांभाळून ठेवली पाहिजे. हरवली की ती गुगल सुद्धा शोधू शकत नाही. पहा, बऱ्याचदा खूप गरजेचं असतं, कधी कधी का होईना स्वतःचं मत मांडणं हे देखील गरजेचं असतं. आपलीच माणसं आपल्याला शिशुपातून मग वजा करायला देखील लागतात. अशा वेळी योग्य ठिकाणी बोलणंही गरजेचं असतं. एकमेकांना धीर देणं हे सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं बरं का. भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीही लस नाही जी आपल्याला योग्य दिशेने नेण्यास मदत करते. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ना ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा. मग ते कर्म असो किंवा व्यक्ती किंवा कोणी आपल्यावरती केलेली टीका. मृत्यू हा तोच दिवस आहे ज्या दिवशी आपल्याविषयी सर्वांच्या तोंडून चांगले शब्द निघतात आणि स्तुती हे देखील करली जाते. आयुष्यात प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. चुकतो तोच तर अनुभवातून शिकतो, नाहीतर चूक झाली म्हणून मागे स्वतःला न्यूनगंड टाकणारे खूप जण असतात. लांब धागा व लांब जीभ फक्त समस्याच निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळून व जिभेला सांभाळून ठेवले तर आपले जीवन सुखी होईल. रंग पाहून मनुष्याचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमीच साधेपणाने भेटतात. अशा लोकांना आपल्याला पारखता आलं पाहिजे. लोकांच्या मनापासून व मनानुसार किंवा सोयीनुसार जर आपण वागत राहिलो की लोक स्वतःच्या गरजेनुसार आपल्याला बोलवतात. लहान असताना वाटायचं की परीक्षा फक्त शाळेतच असतात. आता खरं आयुष्य जगताना समजतंय आयुष्य जगायला पण देखील खूप साऱ्या परीक्षा या पास कराव्या लागतात. फक्त त्याचा कोणता रिझल्ट सादर होत नाही. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी शिकून जातेच, आणि ते शिकलं तर ते साठवून ठेवायला शिका. कुठेतरी कामात नक्कीच येतं, मग ते चांगलं असो किंवा वाईट. सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो ना जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश हा मिळतच नाही. चूक नसताना देखील केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतीक आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही समोरच्याला घाबरता. सूर्याची पण काय कमाल असते ना,
पूर्वेकडे असला तरी तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तरी तो सूर्यास्त. माणसाचं पण असंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर तो लगेच वाईट ठरून मोकळा होतो. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून देखील आपल्या निघून जातात, आपल्याला ते कळतही नाही. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे ना ते प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं जी आपली आहेत त्यांना ओळखायला शिका. आज सापडलेलं एक सत्य, चांगल्या व्यक्तीची देव ही चांगलीच परीक्षा घेतो. त्यामुळे संघर्षाचा काळ हा कधीही हारण्याचा नसतो. आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला. त्यामुळे जे आपले आहेत ना ते समजून घेतील आणि जे कामापुरते आहेत ना ते निघून जातील. त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये फारसा उपयोगही नसतो. आयुष्य हे हसत खेळत जगले पाहिजे असे म्हणतात ना, पण खेळ नाही तर काही लोक लहानपणीच विसरून जातात आणि मोठेपणी फक्त त्यांच्या चेहऱ्यावरती ही धीटगती असते आणि हसणे हळूहळू वाढत्या जबाबदाऱ्यांमध्ये कुठेतरी विरजून जातं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला ना की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते, कोणत्याही वयाने करता येते. आपल्या हाताने जर कोणतं चांगलं काम झालं तर तो दिवस हा खूप चेहऱ्यावर आनंद देणारा असतो. कारण की आपल्या कर्तृत्वाची, आपल्याला प्रामाणिकतेची आपली ती पावती असते. आयुष्य म्हणजे काय हे त्या गरिबाला विचारा, जो त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वाससुद्धा फुग्यात भरून विकतो. ऑक्सिजन असो की माणसाचे विचार, एकदा पातळी खाली आली की धोका हा वाढतोच, त्याला जपताही आलं पाहिजे. जीवनाच्या वाटेत कोणी दगड बनून आला आणि जर प्रवासच थांबवायचा नसतो तर जागा मिळेल तिथून प्रवास हा चालूच ठेवायचा असतो. मग त्या दगडाला त्या ठिकाणी बाजूला करायचं असतं. आयुष्यात प्रत्येक दिवशी घोंगावत येणारा चेंडू व्यवस्थित खेळला गेला नाही तर तो आपल्याला स्पर्धेतूनच आऊट करतो आणि ती स्पर्धा म्हणजे आपलं आयुष्य. माणसाच्या नात्यातील ओलावा हा वाईट प्रसंगांच्या वेळी खरा गारवा देतो. मन समाधानी असलं की छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून भरपूर आनंद देखील घेता येतो. त्याच्यामुळे आनंदी राहायला शिका. एका ठिकाणी वाचलेलं एक सुंदर वाक्य पहा, घसरलेला पाय तुम्हाला कधीही सावरता येतो, पण बोललेले शब्द मागे घेता येत नाही की ते सावरता येतं. जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमतही ठेवता आली पाहिजे आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता देखील एकमेकांमध्ये असली पाहिजे. तर त्या नात्यामध्ये बॉन्ड तयार होतो, अशी नाती भक्कम बनतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हाच अशा नवीन विचारांना घेऊन लवकरच आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.